माझ्या सर्व मित्र परिवाराला तसेच आपल्या खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, गणेश उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री किशोर संपतराव बालघरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, राजगुरुनगर. चेक काढला, चहा झाल्यानंतर चेक काढला. चेकवरती 25,000 रुपये माऊली लिहून दिले. एवढं मोठं प्रेम मला जनतेने दिलं. महात्मा गांधी विद्यालयाचे अपंग सेवानिवृत्त कर्मचारी आहेत काकरे सर, आता 8 दिवसांपूर्वी मला बोलून घेतलं. म्हटलं कैलासराव, तुमचा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे, तुमचं काम मी काय ऐकत आलेले. 50,000 रुपयांचा चेक माऊली मला लिहून दिला. अशी लोक समाजामध्ये माणुसकी जिवंत ठेवणारी आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सांगली, कोल्हापूर आला त्यावेळेला मी पाहिलं माणुसकी काय आहे. या राजगुरुनगर शहरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत आपल्या हुतात्मा राजगुरूंच्या जन्मभूमीमध्ये झालेली आहे. अधिक वेळ न घेता एका पूरग्रस्तांना मदत गोळा करत असताना एका मोलकरीनं धुऱ्या भांड्याचं काम करणाऱ्या एका बाईनं डॉक्टर नीलम गायकवाड यांनी पोस्टरवरती टाकली होती की 500 रुपये स्वतःच्या खिशातले गोरगरिबांचं कल्याण व्हावं म्हणून दिली होती. अशी माणसं या समाजामध्ये माणुसकी जपणारी. मी जास्त वेळ घेणार नाही. पुस्तक कसं निर्माण झालं 2 मिनिटामध्ये सांगतो. 7 पब्लिकेशनचे दत्ता दगडे सातत्यानं मला सांगायचे, कैलासराव, तुमचं काम खूप मोठं आहे, तुम्ही कृपया करून पुस्तक लिहा. समाजामध्ये अनेकांची पुस्तकं तयार होतात, तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे. मी म्हणायचो, नको, कशाला तो मोठेपणा, मला नाही आवडणार. माझ्यापेक्षा खूप मोठी लोक आहेत, त्यांचे पुस्तकं झाले पाहिजे, त्यांच्यावरती लिहिलं पाहिजे, ही माझी भावना आहे. पब्लिकेशनचे दत्ता दगडे म्हणले, तुम्ही नंतर त्यांच्यावरती लिहा, असं पहिल्यांदा तुमचं पुस्तक आलं पाहिजे. मधुकरजी गिलबिले, सागर लाखे, अंकुश द्राक्ष आमची चर्चा झाली, सगळ्यांनी होकार दिला. फेसबुकचं सगळं मटेरियल माझ्याजवळ दत्ताभाऊ दगडेंनी काढून दिल्याच्या नंतर ते शब्दबद्ध कसं करायचं माझ्या मोठे फार प्रश्न होता. एका बाजूला समाजसेवा करायची, एका बाजूला पुस्तक लिहायचं, का संसार चालवायचा, सगळ्या गोष्टी प्रचंड कठीण होत्या. अशाच परिस्थितीमध्ये आमचे मित्र संदीपराव ढोरे जे फौजी आहेत, त्यांच्या मिसेस आमच्या वहिनी वंदनाताई ढोरे या प्रचंड वाचक आहेत. त्या म्हटल्या, भाऊ काळजी करू नका, मी तुमचं पुस्तक लिहून देते, मी शब्दबद्ध करते, पण तुम्ही थांबू नका, तुमचं काम चांगले आहे. आणि अशा पद्धतीने ही पुस्तकाची निर्मिती झाली, जी आपल्यासमोर आहे. मी सगळ्यांचे आभार मानून ऋण व्यक्त करेन. संदीपराव देशमुख जे गेले 3 महिन्याभर माझ्यासोबत सातत्याने या ठिकाणी हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न करण्यासाठी आम्हाला मदत करतात. मी त्यांना धन्यवाद देतो. प्रथमेश आजचे नितीनजी घुमटकर यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि 1 रुपयापासून ते लाखो रुपयाची मदत करणाऱ्या सर्व दातृत्वांना मी मनापासून सर्व करतो. थांबतो. जिवंत असते याचं उदाहरण मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये मी सोशल मीडियावरती पाहत होतो की दादा गायकवाड हे लोकांकडे 1-1 रुपये मागत होते. मला 1 रुपये गरिबांची सेवा करायची. आता असा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही मनामध्ये येईल, अरे कसला माणूस 1 रुपया मागतो उभा राहून, हे काय बरोबर नाही. परंतु कैलासराव मुसळे आणि मी ही खात्री करण्यासाठी पुण्यामध्ये गेलो आणि अक्षरशः ससूनच्या बाहेर 1 रुपया मागत होते. आणि त्यावेळेला मी चौकशी केली. 2 व्हीलरवरती हा माणूस वयोवृद्धांना, अपंगांना, जे आजारी आहेत अशा लोकांना घेऊन ससूनमध्ये जातो. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला एक ॲम्ब्युलन्स घ्यायची. महाराज, काय परमेश्वराची लीला असावी. डॉक्टर अभिजित सोनवणे, भिकाऱ्यांचे डॉक्टर अभिजित सोनवणे इथे उभे राहतात, यांनी हे काम पाहिलं आणि या कामाची एक पोस्ट लिहिली. आणि दिल्लीला डोनेट एड कार्ड नावाची संस्था आहे, त्या संस्थेला पत्र लिहिलं, संस्थेला पोस्ट लिहिली की दादा गायकवाड नावाचा एक सर्वसामान्य समाजसेवक त्या ठिकाणी काम करतो. एक ॲम्ब्युलन्समध्ये 1-1 रुपया मागतोय, आपण त्यांना सहकार्य करावं. मला खात्री वाटते. मी ते सगळे मेसेज पाहिले. डोनेट कार्ड संस्थेवरती 2 महिन्यामध्ये 58 लाख रुपये गोळा झाले होते. म्हणजे 58 लाख रुपये, 80 लाख रुपये गोळा झाले होते. आणि 80 लाख रुपयाच्या मधून 25 लाख रुपयाची नवी पुरी ॲम्ब्युलन्स महाराज दिल्लीवरनं दादा गायकवाडांसाठी आली. तांबळे साहेब, मी मच्छिंद्र पवळे इथून आनंद मंगलकारातून टेबल खुर्च्या घेऊन तिकडे गेलो. त्या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं त्यांच्या गावामध्ये. असं म्हणजे ही माणुसकी जपणारी माणसं आहेत. थांबतो. धन्यवाद. असे एक कृतिशील व्यक्तिमत्व कैलासराव दुधाळे यांच्या माणुसकी जिवंत आहे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आणि उपेक्षितांसाठी, गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या व्यक्तींच्या सन्मानाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, खरं तर संयोजकांना माझी विनंती आहे की व्यासपीठावरती
उपस्थित असलेली ही जी सगळी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा ऐकण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. आम्ही स्थानिक कार्यकर्ते नेहमी आपल्याशी बोलत असतो. कैलासरावांचं काम आपण सगळ्यांनी जाऊन अनुभवलेलं आहे. त्यांचं पुस्तक, कोणतंही पुस्तक आपल्याला माहिती देतं, विचार देतं, प्रेरणा देतं, परंतु माणुसकी जिवंत आहे हे पुस्तक आपल्या संवेदना जागृत करेल, सामाजिक प्रगल्भात आपली जाणीव करेल आणि देशाच्या कार्यामध्ये फार मोठं काम सगळ्यांनीच करावं असं नाही, तर माझ्या वाटेला माझ्या क्षेत्रामध्ये येणारं गोरगरीब उपेक्षितांसाठी मी काही ना काही काम करेल, त्याची कृती करेल, ही उर्मी आपल्यामध्ये निर्माण करणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले श्रीपाल सबनीस सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते परिचित जरी असले, 60हून अधिक त्यांची पुस्तकं प्रकाशित असली तरी नव्या पिढीला प्रेरणा देणं, नव्या लेखकांना प्रेरणा देणं, शेकडो पुस्तकांची प्रस्तावना सबनीस सरांची आहे. आणि आज कैलासरावांच्या पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रस्तावना देखील त्यांनी लिहिलेली आहे. गिरीश प्रभुणे सर हे भटक्या विमुक्तांसाठी, पारधी समाजासाठी, ज्यांच्या जवळ जायला आपण घाबरतो अशा लोकांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी ज्याने आपलं आयुष्य खर्च केलं आणि दिल्लीपर्यंतचे पुरस्कार त्यांना मिळाले, ते गिरीश प्रभुणे सर आहे. त्यांचंही आपण ऐकलं पाहिजे. आणि आमचे आदरणीय चेतनानंद महाराज पुणेकर, श्रद्धेय, आदरणीय, वंदनीय, ज्यांचे विचार हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. सगळ्या क्षेत्रातले लोक त्यांना आदरस्थानी मानतात आणि म्हणून त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक जे काम कैलासरावांनी त्यांच्या कारकिर्दीत हे याचं लक्षण आहे. त्याच्यामुळे हे व्यासपीठ मला वाटतं खरं तर यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. एक कैलासला आशीर्वाद देण्यासाठी आलेत आणि आज एकादश आहे. त्यामुळे मलाही काल माझा दुपारी 12 वाजता उपवास सुरू झाला आहे आणि आता परवा उपवास सुटेल. पोटामध्ये काही नाही, पण माणुसकी जिवंत आहे म्हणून बसलो आहे. कैलास माझा खूप जवळचा मित्र आहे. एकदा मी 2010ला आई या विषयावर बोलत होतो. पावसामध्ये लोक रडत होती आणि कैलासने ते पाहिलं. मला वाटतं तानाजी दादा बरोबर होता आणि त्याचे काही मित्र होते. सुदामराव कराळे तुम्ही पण होतात. मला वाटतं इथेच सावतामाळी मंदिर आणि इथे झालेला कार्यक्रम आपला त्या महादेव हॉटेलच्या तिथे भांबला आणि तिथे कैलास माझ्या प्रेमात पडला, जवळ आला, माझं दर्शन घेतलं आणि मला म्हणाला की महाराज मला आशीर्वाद द्या. मग कोण कैलास, कसा कैलास, आणि तो प्रवास सगळा मी जवळून पाहिला. अनेक कार्यक्रमांना कैलाससाठी मी येत असतो. आज मी भाषण करणार नाही, मी व्याख्यान करणार नाही, पण माझ्या हस्ते का ही करायचं हे मी त्याला प्रश्न विचारला. तर माझ्या पत्नीला तो म्हणाला, माझं शूटिंग चालू होतं, आमचं बोलणं होत नव्हतं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने जो काही सप्ताह ठेवला तिथे माझं काल्याचं कीर्तन सेंट्रल पार्क हॉटेलला आपटे रोडला होतं. 3 तास कैलास बसून राहिला आणि मग ती भूमिका त्याने मला सांगितली. येताना तो एसटीने आला आणि मला निमंत्रण देताना त्याचे डोळे भरून आले होते. मला आदरणीय सबनीस सरांबद्दल, प्रभुणे सरांबद्दल, देवाभाऊबद्दल सांगितलं. देवाभाऊ म्हणजे तुम्ही या, आणि हे सगळं मी का यावं. तो म्हणाला, सर तुम्ही मृत्यूपत्र तयार केलं आहे. माझ्या मृत्यूपत्राच्या सोहळ्यालाही कैलास आळंदीमध्ये होता. माझं मृत्यूपत्रही त्यानं वाचलं आहे. माझी दशक्रिया घालू नका असं मी लोकांना सांगतो. मी प्युअर आध्यात्मिक आहे, पण दशक्रिया घालू नका आणि माझी बॉडी मेडिकल कॉलेजला जाऊ द्या. जे 10 मित्र मी त्याच्यामध्ये लिहिलेत, कारण मी पुढे जातो की कोण मागे, म्हणून किमान 10 मित्र असावेत आपली बॉडी घेऊन जायला. म्हणून त्या 10 मित्रांमध्ये माझ्या कैलासचं नाव माझ्या मृत्यूपत्रात मी लिहिलं आहे. माहीत नाही मी कुठे जाईल, कसा जाईल, प्रॉपर्टी तर काहीच करायची नाही, तर लोक मला श्रीमंत करतात, हा माझा दोष नाही. पण हे सगळं करताना तो मला म्हणाला की त्याच्यामुळे मला तुमच्यातली माणुसकी जिवंत आहे, म्हणून तुमच्या हस्ते मला हे माणुसकी जिवंत आहे याचं प्रकाशन करायचं आहे. आत्ताही त्याचे डोळे भरून आले. मी ब्रेन ट्यूमरशी लढत होतो आणि त्यावेळी कैलासचा भाऊ तानाजी, त्याला आम्ही दादा म्हणायचो. तानाजी पण माझा विद्यार्थी. माझं इन्स्टिट्यूट होतं विवेकानंद ऑस्ट्री इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर एज्युकेशन. तो माझा विद्यार्थी आणि तो ब्लड कॅन्सर झालेला आहे. त्याला सांगितलं नाही. रिपोर्ट ज्या दिवशी आला त्याच दिवशी बिर्ला हॉस्पिटलला माझी पण स्कोपी होती, कारण माझा अंडर रिव्ह्यू होतो. मी 6 महिने फ्लॅट तसं झोपून होतो. आणि मी कैलासला विचारलं, कैलास काय झालं रे. कैलासने हंबरडा फोडला आणि मला बाहेर घेऊन आला. साधा रुमाल होता मळलेला, मला तो दिवस आठवतोय, आदित्य बिर्ला हॉस्पिटलला. त्याच्यावर घरून आणलेली
अगदी कडक झालेली चपाती होती, शेंगदाण्याची मिरची होती, लिंबू होता, भाजी कुठली होती मला आठवत नाही. त्याच्यावर तानाजी जेवत होता मांडी घालून. मला पाहिल्यावर पटकन उभा राहिला, सर आले सर आले. रिपोर्ट त्याच दिवशी आला होता, पण तानाजी दादाला माहीत नव्हतं नेमकी रिपोर्ट काय. आणि त्या दिवशी मी कैलासशी बोलत होतो. खेड तालुक्यातून शरदराव असतील, अतुल देशमुख असतील, ही सगळी मंडळी प्रचंड मेहनतीनं खाली जमलेली होती, पैसा घेऊन आलेली होती. आणि त्याने मला कानात सांगितलं, दादाला ब्लड कॅन्सर झालाय, दादा आता थोड्या दिवसासाठी पाहुणा आहे. कैलास इतका रडत होता आणि सारा खेड तालुका त्याच्यासाठी संघर्ष करतोय, पण मी भावाला वाचवू शकत नाही. त्यावेळी जिवंत असणाऱ्या भावाकडे त्याचा मृत्यू होणार आहे हे माहीत असताना सुद्धा धीरोदात्त उभा असणारा कैलास मी अनुभवला. आणि भावाला श्रद्धांजली म्हणून अशा गोरगरीब लेकरांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून धावणाराही कैलास पाहिला. म्हणून इतक्या धावत धावत मी माणुसकी जिवंत आहे या कार्यक्रमासाठी इथे आलो. म्हणून कैलासला माझा सॅल्यूट आहे. म्हणून ऑक्टोबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण कोथरूड मला जिथे वेळ मिळेल, जिथे जागा मिळेल, मी एक चित्रपट केला आहे आणि ते लोकांनीच मला पैसे दिले. 18 करोड. युवकांचे मित्र खेड तालुक्याच्या राजकीय पटलावरचे आशास्थान म्हणजेच पंचायत समिती उपसभापती माननीय मंगेशदादा सावंत यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.